24 जून 2003. हातात खडू, मनात स्वप्न आणि शिक्षणातून समाज घडवण्याची जिद्द घेऊन सुरू झालेला हा प्रवास आज 24 जून 2026 रोजी अध्यापन सेवेची 23 वर्ष पूर्ण करत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्रह्मपुरी, निमखेडा जुना, हिवर्डी, हस्ते पिंपळगाव, आवलगाव बुद्रुक आणि आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नै तळेगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथे कार्यरत आहे. प्रत्येक शाळेने अनुभव दिला, प्रत्येक विद्यार्थ्याने शिकवलं आणि प्रत्येक दिवसाने शिक्षक म्हणून समृद्ध केलं. यासाठी नवनवीन आनंददायी उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवित आहे. यातून गुणवत्ता विकास व एक चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी ज्ञानासोबत संस्कार दिले. संवेदनाशीलता, जाणीव जागृती, सर्जनशीलता हे गुण रुजवण्यासाठी सदैव प्रयत्न सुरू आहे. यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS परीक्षा, नवोदय, BTS स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश विद्यार्थी मिळवले आहे आणि शिक्षण प्रवास सुरू आहे. भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2026 मध्ये आयुक्ता राजपुरे इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी राज्यात सर्वप्रथम येऊन विमान प्रवासाने इस्रो सहलीसाठी जाणार आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या या ज्ञानदानामुळेच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्काराने मला सन्मानित केले आहे. परंतु या प्रवासात लाभलेला सर्वोच्च महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2022-23 व राज्यस्तरीय आयडॅल शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. हा माझा एकट्याचा नसून माझ्या विद्यार्थ्यांचा, सहकाऱ्यांचा, पालकांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. आंतरराष्ट्रीय भारत विज्ञान संमेलन 2024 आसाम, विश्व मराठी संमेलन पुणे येथे राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. बालभारती, बालभारती, दीक्षा पोर्टलवर PM विद्या शैक्षणिक वाहिनीवर आपला शैक्षणिक पाठ सादर करण्याची संधी मिळाली आहे. 23 वर्षाचा हा प्रवास म्हणजे केवळ सेवा नव्हे, तर हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देण्याचा, संस्कार रुजवण्याचा आणि समाज घडवण्याचा एक अखंड प्रयत्न आहे. आणि हा प्रवास इथे थांबणारा नाही. अजून खूप काही शिकायचं आहे, अजून खूप काही घडवायचं आहे, अजून असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पेरायचा आहे. कारण शिक्षक निवृत्त होत नाही, तो आयुष्यभर शिकत राहतो आणि शिकवत राहतो. 24 जून 2003 ते 24 जून 2026 23 वर्ष ज्ञानसेवेला समर्पित आणि प्रवास अजूनही सुरूच आहे.